श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज बनवल्या होत्या पालकाच्या पौष्टिक पुऱ्या. तर त्याच्यामध्ये काय घेतलं, पालक बारीक चिरून घेतला, त्यात थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं, एक वाटी ज्वारीचं पीठ आणि 2 वाट्या गव्हाचं पीठ, असं करून हे मिश्रण तयार केलं. आणि त्यात थोडं हिरवी मिरची, लसूण आणि जिरे याचं पण वाटण आणि चवीपुरतं मीठ आणि हळद टाकून हे पीठ सर्व मिक्स करून घेतलं. पीठ मळून घेतलं घट्टसर, जेणेकरून ह्याच्या पुऱ्या लाटता येतील. तर पोरं पालक खायला कंटाळा करतात, म्हणून मग ही ट्रिक कधीतरी वापरावी लागते. नाहीतर मग गरगटा आणि भात असं आवडतं पोरांना, पण सुका पालक शक्यतो खात नाहीत, त्याच्यामुळे मी पुऱ्याच ह्याच्या बनवून घेत असते. आणि ह्या पुऱ्या सॉस किंवा शेजवान चटणी किंवा लोणचं किंवा कोरड्या खाल्ल्या तरी ह्या अप्रतिम लागतात. तर ह्या आमच्या घरात ह्या सर्वांना आवडतात, तर तुम्ही पण नक्की ट्राय करा, छान लागतात. किंवा कधी प्रवासात 2 दिवस टिकणाऱ्या वस्तू, चपाती आणि भाजी असं कंटाळा आला असेल तर शेंगदाण्याची चटणी ही कॉमन असली तर ह्या पुऱ्या पण तुम्ही नेऊ शकता बनवून, की जेणेकरून ह्या टिकतात. तर अशा प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं. आपल्याला आवडेल त्या आकारामध्ये लाटून तळून घ्यायचं. तर पुऱ्या तळून घेतल्या आणि पोरांना डब्याला पण हेच दिले मग, आणि घरी पण थोड्याशा केल्या. तर अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या तळून झाल्या. आणि आज गेलो होतो नंदेच्या सांडगे, पापड आणि अक्षता करण्यासाठी. त्यांनी बोलवलं होतं, म्हणजे सगळ्यांनाच. तर हे यांचं लग्न आहे. हे आहे नवरीबाई. तर छान डेकोरेशन वगैरे करायला वेळ गेला, त्याच्यामुळं आम्ही थोडंसं करू लागलो सगळेजण, थोडं. तर अशा प्रकारे पापड सांडगे केले. मस्त फोटो रील पण काढल्या. हे दाखवले 2 मिनटात, पण हे आम्ही जवळजवळ 4 वाजेपर्यंत तिथंच होतो. सकाळी 12ला गेलेलो. तर अशा प्रकारे अक्षता बनवायला घेतल्या. परत इकडं सांडगे पापड झाल्यावर पिवळा, लाल, हिरवा, निळा असा कलरच्या अक्षता बनवल्या. नवरा नवरीचे नावं लिहिली. जो ट्रेंड निघन तेव्हा आम्ही करतोच, सोडायचं नाही काय. तर अशा प्रकारे रंगीबिरंगी अक्षता आम्ही बनवल्या. तर खूप छान मिक्स कलर छान झाले होते. तर त्याच्यावर परत आम्ही एक छोटीशी रील केली. ते फुलाचं डेकोरेशन खूप छान दिसत होतं. सासू सुना एकत्र असल्या खूप मजा मस्ती चालू असते सगळ्यांची. बच्चे कंपनी पण पाठीमागे नाही, बच्चे कंपन्यांना पण मध्ये करायला पाहिजे. आणि हे सावता महाराज मंदिरात असल्यामुळं मग त्यांचं दर्शन घेतलं. आणि मग त्यांचं दर्शन करून घरी आलो. घरी आल्यावर मग थोडासा आराम केला. आणि मग आज संध्याकाळी काही फक्त मसाले भातच होता, तर वाटाणा वगैरे सोलला. वाटाणा, सोयाबीन, बटाटा,
थोडासा खडा मसाला, कांदा, टोमॅटो असं टाकून मी भात करते. साधा सिंपलच असतो. कधी कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला तर माझं हेच असतं की मग सकाळचं थोडंसं चपात्या भाजी थोडी शिल्लक असली की मग मसाले भातच असतो आमच्यात. आणि थोडासा बिर्याणी मसाला आणि थोडीशी मिरची पावडर टाकून पाणी टाकून घेतलं आणि अशा प्रकारे चवीपुरतं मीठ टाकून आपला मसाले भात तयार आहे. 2 शिट्ट्या झाल्या की आपला भात रेडी असतो. तर हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ. आवडल्यास नक्की लाईक करा. श्री स्वामी समर्थ.